संग्राम अर्थात निवडणुकीचा रणसंग्राम हा कसा असणार आहे याचा अंदाज आपण घेतोय। महाराष्ट्राची सर्वात मोठी घडामोड हीच आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल हे आज वाजणार आहे। दुपारी 3:30 वाजता दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। याच पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील। तसंच निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आजपासूनच आचारसंहिता जाहीर होणार असल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्रात 2 टप्प्यात मतदान होण्याचा अंदाजही वर्तवला जातोय आणि त्यामुळे पुढारी न्यूजवर आपण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचं महासंग्राम हे पाहणार आहोत, अनुभवणार आहोत। आतापासून दिवसभर महाराष्ट्राच्या निवडणुकी संदर्भातली प्रत्येक बातमी, प्रत्येक मतदारसंघाचं विश्लेषण हे आम्ही करणार आहोत। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। शिवराय कुलकर्णीजी, खरं तर आता साधारण तासाभरामध्ये, फार तर तासभर सव्वा तास उरलाय, निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर होईल। भाजप तयार आहे का विधानसभेच्या निवडणुकांसाठी आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन भाजप ही मतदारांपर्यंत जाणार आहे? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व मित्र पक्ष, जी आमची महायुती आहे, त्या महायुतीतले सर्व पक्ष आम्ही या निवडणुकीसाठी तयार आहोत, सज्ज आहोत। फार पूर्वीपासून आम्ही या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केलेली आहे। अगदी बूथ स्तरापर्यंत आमचं सगळ्यांचं काम चालू आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। हरियाणाच्या विजयानंतर तो उत्साह द्विगुणित झालेला आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उत्साहात आहे। ते या देशामध्ये पहिल्यांदा अनेक वर्षानंतर, म्हणजे 60 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा कोणत्या पक्षाचं सरकार आलं आणि प्रधानमंत्री झाले मोदीजी, हा एक उत्साह। आणि त्यानंतर पुन्हा हरियाणा ज्या पद्धतीने आम्ही जिंकलो आणि जम्मूमध्ये आम्हाला जे लक्षणीय यश मिळालं, या यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या निवडणुकीसाठी उत्साहित आहे आणि तो संकल्पबद्ध आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भाजपा प्रणित महायुतीचं सरकार हे भाजपा स्थापन करायचं, यासाठी तो कामाला लागलेला आहे, कामाला लागणार। तुम्ही मला आणखीन एक प्रश्न विचारला की तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाणार, तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं उत्तर हे आहे की या महाराष्ट्राच्या जनतेने पहिले 2014 ते 2019 हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात झालेला विकास महाराष्ट्राच्या जनतेने बघितला। अत्यंत कार्यक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख सरकार, विकासाचे सर्व आयाम कसे असू शकतात आणि राज्य किती वेगाने प्रगती करू शकते हे देवेंद्रजींनी दाखवलं। मात्र नंतरचे जे 2.5 वर्ष होते, या 2.5 वर्षांमध्ये पूर्णपणे महाराष्ट्राला, हॅलो, कोणी बोलता का मध्ये? नाही, आपला आवाज स्पष्टपणे येतोय, आपला आवाज स्पष्टपणे येतोय कुलकर्णीजी। बरं, मधल्या 2.5 वर्षामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक मोठं स्थगिती सरकार पाहायला, घरी बसून सरकार चालवायचं, फेसबुक लाईव्ह करायचं, मंत्रालयामध्ये जायचं नाही, लोकांना भेटायचं नाही, जनतेची कामं करायची नाही, गुन्हेगारी वाढलेली, सरकारचं गुन्हेगारीकरण झालेलं। हे तर म्हणजे फार वाईट आहे की सरकारचं गुन्हेगारीकरण झालं होतं। स्वतः गृहमंत्री आरोपी, स्वतः पोलीसच आरोपी, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीसच आतंकवादी बनवून हे अँटेलिया समोर बॉम्ब ठेवतात, गिलेटिन ठेवतात। हे सगळं अत्यंत वाईट चित्र 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राला पाहायला मिळालं। जे जे विकासाची कामं सुरू झाली होती, त्या सगळ्या विकासाच्या कामांना रोज स्थगिती देणे हा एकमेव कार्यक्रम राबवलेला होता। आणि एक म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघडू सुपंत, तसं एकमेका सहाय्य करू आणि सगळे मिळून आपलं स्वतःचं पोट भरू, या पद्धतीने महाराष्ट्रातलं 2.5 वर्ष सरकार चाललं। बरं, एकंदरीत 2019 ते 2022 या काळामध्ये जे 2.5 वर्षांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं ते कशा प्रकारे निष्क्रिय होतं हे तुम्ही मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहात। ते निष्क्रिय होतं असं तुमचं म्हणणं आहे। आपल्यासोबत हनुमंत पवार, काँग्रेसचे प्रवक्ते जोडले गेलेत, आपण त्यांची या विषयावर प्रतिक्रिया घेऊया। हनुमंत पवारजी, शिवराय कुलकर्णी असं म्हणतात की 2019 ते 2022 या काळातलं महाविकास आघाडीचं सरकार हे निष्क्रिय होतं, सरकारमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते, स्वतः गृहमंत्री हे गुन्हेगार होते, अशा सगळ्या प्रकारची टीका त्यांनी केली। यावर तुमची प्रतिक्रिया काय आणि तुम्ही नेमके कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहात? खरं म्हणजे सत्ता मिळाल्यानंतर
किंवा ती असंवैधानिक पद्धतीनं जी सत्ता या सरकारनं मिळवलेली आहे, सुप्रीम कोर्टाच्या मेहरबानीवर आज ते या क्षणापर्यंत सत्तेत बसलेले आहेत, तर यांनी केलेली कामं काही सांगण्यासारखी नाही आहेत. म्हणून मग जसं नरेंद्र मोदी साहेब 70 वर्षात केंद्रात काहीच केलं नाही काँग्रेसनं अशी टेप लावतात, तसंच आता एकनाथ शिंदे सरकार, फडणवीसांचं, अजित पवारांचं सरकार महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या सरकारबद्दल दूषणं देण्यामध्ये धन्यता मानताय. तुम्ही काय केलं सांगा ना. तुम्ही हमीभाव देणार होते, तुम्ही रोजगारासाठी किती जागा काढल्या. आज आमची MPSCची तयारी करणारी मुलं रस्त्यावर आहे. तुम्ही महागाई किती कमी केली सांगा. तुम्ही आम्हाला पिकांना नुकसान की भरपाई किती दिली ते सांगा ना. तुम्ही आम्हाला या महाराष्ट्रामध्ये नवे उद्योगधंदे किती आणले ते सांगा. हे काहीही सांगायचं नाही. बेरोजगारीबद्दल बोलायचं नाही, महागाईबद्दल बोलायचं नाही, शेतकऱ्यांच्या पीक विम्याबद्दल बोलायचं नाही, हमी भावाबद्दल बोलायचं नाही, महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलायचं नाही. आपण पाहिलं माजी मंत्र्यांची भर रस्त्यावर ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली, याच्याबद्दलचं शिवराय कुलकर्णी साहेबांचं काय म्हणणं आहे. यांच्या एका आमदाराने दुसऱ्या एका माणसाला पोलीस स्टेशनमध्ये गोळी घातली, यांचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल. ज्यांच्याबद्दल हे बोलतायत त्या सगळ्या गोष्टी इतिहासातली मडी उकरून काढून अगोदरच्या सरकारला दूषणं देण्यामध्ये जसं केंद्राने वेळ मारून नेली तसा केविलवाना प्रयत्न या. बरं, आपण विचारूया, आपण शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाऊया, त्यांना हा प्रश्न विचारूया. कुलकर्णीजी, ते असं म्हणतात की आत्ता सुद्धा गुन्हेगारी तितकीच वाढलेली आहे. माजी राज्यमंत्र्यांचा खून होतो, अर्थात बाबा सिद्दीकी यांचा भर रस्त्यात खून झाला त्याविषयी ते बोलतायत. इतर जी गुन्हेगारी वाढते, राज्यातल्या स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्याविषयी ते प्रश्न विचारतायत. त्याविषयीची आपली प्रतिक्रिया काय? नाही, त्यावर मी उत्तर देतो, पण त्याआधी मला काही खुलासा केला पाहिजे की इतिहासातली मडी ही का उकरून नाही काढायची. कारण की ती जर मडी उकरून काढली तर ती मडे किती भयंकर होते, ते किती रक्तपिपासू होते, आणि त्यांनी जनतेचं त्या मड्यांनी किती शोषण केलेलं आहे हे सगळं जनतेच्या समोर येतं. त्याच्यामुळे यांचे सगळे मडे, जे इतिहासातले मडे आहेत, हे इतिहासातले मडे त्यासाठी काढावे लागतात की आम्हाला अल्पकाळ सत्ता मिळाली. या अल्पकाळातल्या सत्तेमध्ये या मड्यांनी जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे पाप करून ठेवलं होतं पिढ्या, बाप, बापाचा पोरगा, पोराचा पोरगा, पोराचा नातू, नातवाची सून, सुनेचे सासू, हे जे सगळं चालू आहे आणि त्याची गुलामी करणारे जे लोक आहेत त्यांना हे मडे केलेले चांगले वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना चांगलंच म्हणायचं. तुम्ही फक्त बोला 2.5 वर्षावर, तुम्ही बोला फक्त 2 वर्षावर, तुम्ही बोला कारकिर्दीवर, मोदीजींच्या, आम्ही मोदीजींच्याच कारकिर्दीवर बोलतो आणि आम्ही देवेंद्रजींच्या कारकिर्दीवर बोलतो, आम्ही एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीवर बोलतो. 2.5 वर्षामध्ये थांबलेला, मगाशी आपला मुद्दा अर्धवट राहिला की 2.5 वर्षावर जे स्थगिती सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं, अगदी लोकांची कामं न करणारं, मंत्रालयाचा चेहरा न पाहणारं, मुख्यमंत्री घरात बसून फेसबुक लाईव्ह करतात, असं जे सरकार होतं, या सरकारच्या पार्श्वभूमीवर जे काही 2.5 वर्ष पुरे मिळाले या सरकारला, या 2.5 वर्षामध्ये नेत्रदीपक कामगिरी एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेली आहे. एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये आपण बघितलं असेल की पूर्ण मुंबईचं चित्र बदलण्याचं काम सुरू झालं. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेट्रोचं काम ज्या युद्ध स्तरावर सुरू आहे, आपण बघितलं आहे की अनेक योजनांना सुरुवात पण झालेली आहे. कोस्टल रोडचं जाळं ज्या पद्धतीने मिळत आहे ते आपण बघताय. महाराष्ट्रातल्या उद्योगीकरण असं आहे की थापा मारायच्या. लोकसभा निवडणुकीमध्ये थाप मारली की संविधान बदलवलं जाणार, त्याचा एक फायदा झाला विरोधी पक्षांना. तो फायदा आता होताना दिसत नाही आहे. पण आता एकदा खोटं बोललेलं पचलं म्हणून वारंवार सगळ्या बाबतीमध्ये खोटंच बोलायचं असं आहे की इतका द्वेष आहे या लोकांना जनतेचा. म्हणजे यांच्या पूर्वजांनी जो केलेला आहे एवढा द्वेष आहे की महिलांना, आमच्या भगिनींना 1,500 रुपये मिळायला लागले या शासनाकडून, तर त्या विरोधात देखील काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेले की योजना बंद पडली पाहिजे. आपण योजनांविषयी बोलूया कुलकर्णीजी. मात्र आत्ता त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामधली गुन्हेगारीची परिस्थिती काय आहे, माजी राज्यमंत्र्यांचा खून होतो, राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार वाढले, त्या संदर्भातली भूमिका आत्ता स्पष्ट करा. आपण योजनांविषयी बोलूया, त्यासाठी आपण वेगळा वेळ देऊया. ऐका ना, मी त्या प्रश्नाबद्दल संदर्भातलं उत्तर देतो की गुन्हेगारीमध्ये गृहमंत्र्यांनी स्वतः 100 कोटीच्या वसुलीचे आदेश देणारी गुन्हेगारी आणि एखाद्या गुन्हेगारांनी केलेला खून, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे की नाही? तुम्ही तर तुमच्या सरकारचं गुन्हेगारीकरण केलेलं होतं. कोणत्या नाकाने कांदे सोलताय, कोणाला प्रश्न विचारतात, अधिकार तरी आहे का? अहो, त्या वाझेनी त्याच्या तिथे त्या अंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटकं ठेवल्यानंतर हे गृहमंत्री
आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाजे का लादे नाही का, या तऱ्हेचे प्रश्न विचारून गुन्हेगारांची पाठराखण करत होते. हो, निश्चित आहे की गुन्हा घडायला नको, पण गुन्हा जर घडला तर त्या गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे. पालघरचा तपास झालेला नाही, 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे जे गुन्हे घडले त्याचा तपास झालेला नाही. पण या सगळ्या प्रकरणांमध्ये प्रकरण धसास लागताय, तडीला जात आहेत. तुम्ही बघितलं असेल की बदलापूर प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलीला ज्या पद्धतीने संपूर्ण समाज संवेदनशील झालं होतं, जशास तसं उत्तर मिळालेलं आहे. त्या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने त्याच्यासोबत न्याय केला. न्याय करणारं सरकार आहे, गुन्ह्यांना पाठीशी घालणारं सरकार नाही. वाजे लादे नाही का असं विचारणारं सरकार नाही. काल परवा बाबा सिद्दीकींची हत्या झाली, गंभीर विषय आहे, नाही व्हायला पाहिजे, झाली. देशामध्ये जगामध्ये सर्वत्र जे गुन्हेगारी आहे त्याचं ते जे डिटोरेशन समाजामध्ये आलं ते महाराष्ट्राला लागू आहे. पण ते झाल्यानंतर सरकारने हात नाही वर केले. सरकारने ताबडतोब कसोशीने प्रयत्न करून त्यातले बहुतांश आरोपी ताब्यात घेतले. त्याचा तपास मुंबई पोलीस अतिशय ताकदीने करत आहे. या सगळ्या विषयाला सरकार सामोरं जात आहे. बरं, तुमचं म्हणणं लक्षात आलं. हनुमंत पवार यांना या विषयावर काही कॉमेंट करायचे, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांची कॉमेंट घेऊया. आपल्याकडे चर्चेसाठी मुबलक वेळ आहे, आपण चर्चा पूर्ण करणार आहोत. हनुमंत पवार यांच्याकडे जातोय. खरं म्हणजे शिवराय कुलकर्णी साहेब आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जे बोलत होते, महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की हजारो करोड रुपयांचा ड्रग्सचा व्यापार करणाऱ्या ललित पाटीलला यांनी ससून हॉस्पिटलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली. हो, ह्यांचे पोलीस त्याच्यामध्ये सहभागी असल्याचे पुरावे मिळाले. ते ड्रग्सचं अख्खं रॅकेट या महाराष्ट्रातल्या आमच्या युवा पिढीला कसं सरकारच्या पोलिसांच्या आशीर्वादानं उद्ध्वस्त करत होतं हे आम्ही महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. हे आता गुन्हेगारीबद्दल बोलतायत. ज्या माजी गृहमंत्री देशमुख साहेबांविषयी हे आता बोलत होते, वाजे वगैरे, मग गृहमंत्र्यांचं नाव घ्यायची त्यांची हिंमत का झाली नाही? खरं म्हणजे त्या माजी गृहमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीसांवर जे आरोप केले त्यावर भारतीय जनता पक्षाचा एकही माणूस तोंड उघडायला तयार नाही. काय झालं न्यायालयामध्ये? काय पुरावे दिले तुम्ही? देशमुख साहेबांना सोडताना जामिनावर सुप्रीम कोर्टानं सांगितलेले माहीत आहेत सगळ्या महाराष्ट्राला. काय ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर, त्याच्यावर हे बोलायला चकार शब्द काढायला तयार नाही आहेत. हे ज्या विद्यमान गृहमंत्र्याच्या पक्षामध्ये आता आहेत, त्या विद्यमान गृहमंत्र्याच्या नागपूर जिल्ह्यामध्ये गृह जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 248 महिला मुलींवर अत्याचार झालेले आहेत. काय करतायत गृहमंत्री? कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल भारतीय जनता पक्षानं बोलू नये. आमच्या अंतरावली सराटीमध्ये संवैधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं उपोषणाला बसलेल्या आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला. हो, या पोलिसांनी हुकुमशाही केली, गुंडगिरी केली. देवेंद्र फडणवीसांचे आदेश होते. काय झालं त्याचं? का सांगितलं नाही? कोणाच्या लाठीचार्ज? बरं, तुम्हा दोघांचीही गुन्हेगारी संदर्भातली जी भूमिका आहे, एकमेकांच्या सरकारच्या काळात नेमकी काय परिस्थिती होती ती तुम्ही दोन्ही, म्हणजे दोघेही पक्ष, दोन्ही युती आणि आघाडी लोकांसमोर मांडणार आहात हे लक्षात आलं. थोडं योजनांकडे जातो मी. खरं तर आधी कुलकर्णी सरांकडे जाईल, शिवराय कुलकर्णी सरांकडे, कारण भाजपने किंवा महायुतीने जी योजना आणलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसा परिणाम होईल असं वाटतं? आणि मुंबईकरांसाठी कालच महत्त्वाचा निर्णय झालाय, तो म्हणजे टोल माफीचा. महायुतीला फायदा होईल निवडणुकीमध्ये? निवडणुकीमध्ये फायदा होण्याचाच केवळ विषय नाही, जनतेची सोय पण बघितली पाहिजे ना. जनतेची सोय, गोरगरीब जनतेची सोय बघणं अत्यंत महत्वाचं आहे. मला तुम्ही सांगा की आमच्या हा काही फक्त महाराष्ट्राचा अनुभव नाही. आमचं मध्य प्रदेशमध्ये सरकार आहे आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या मागच्या टर्म पासून ही योजना सुरू आहे. निवडणूक झाल्यावरही ती योजना सुरू आहे. आता हे सगळे विरोधी पक्षाचे लोक खोटं सांगतात, इकडली बंद झाली, तिकडली बंद झाली. काँग्रेसच्या राज्यांमधली बंद झाली. काँग्रेसने आमिष दाखवलं होतं त्यांच्या ज्या राज्यांमध्ये, कर्नाटकमध्ये त्यांनी असंच आमिष दाखवलं होतं. निवडणुकीपुरते काही जुजबी पैसे दिले आणि नंतर योजना बंद करून टाकली, कारण की ते देऊ शकत नव्हते. त्यांनी योजना बंद केली. मध्य प्रदेशामध्ये सुरू आहे. आज महाराष्ट्रातल्या या असंख्य कोट्यवधी महिलांना ज्या मोलमजुरी करतात, ज्यांचं घर हे त्यांच्या श्रमांवर चालतं, त्यांना महिन्याला 1500 रुपये मिळणं, त्याचा काय आनंद असतो, तो आनंद महाराष्ट्रभर दिसतोय. तुमचा पोटशोल असू शकतो, विरोधकांचा पोटशोल त्याच्यावर राहणार आहे, तो स्वाभाविक आहे. त्यांना फार वाईट वाटतं, कारण की हे बघा असं आहे, लाडकी बहीण योजना बंद करू हे म्हणू शकत नाही. पण मग प्रयत्न कसे सुरू आहेत की या योजनेला नख कसा लावायचा? तुम्हाला मी सांगतो मित्रांची की अनेक ठिकाणी
जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकं छापले लाडकी बहीण योजनेचे, त्याच्यावर काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो छापले आणि ज्या महिलांनी बिचारांनी आपले अर्ज त्यांच्याकडे केले ते अर्ज फाडून टाकले, चुकीचे अर्ज भरले की यांना योजनेचा लाभ मिळू नये जेणेकरून योजना बदनाम होईल. बर तर इतक्या स्तराला जाऊन कोर्टामध्ये गेले काँग्रेसचे नेते, न्यायालयामध्ये गेले, न्यायालयामध्ये काँग्रेसचे नेते गेले आणि लाडकी बहीण योजनेला का विरोध आहे या लोकांचा जनतेमध्ये जाऊन का स्पष्ट सांगत नाही की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे, ते सांगत नाही. खाली पॉम्पलेट छापतात, नेत्यांचे फोटो छापतात, पण त्याच्यामुळे सर्वसामान्य महिला सुखावली आहे. अगदी एक उदाहरण आपल्याला महत्वाचं सांगतो की आशाताई भोसले ज्या या महाराष्ट्राच्या गायिका आहेत, ज्यांच्याविषयी सगळ्यांना सन्मान आहे, गायिका म्हणून सन्मान आहे आणि खरंच आपलं सगळ्या मराठी माणसांचं भावविश्व हे आशाबाईंनी समृद्ध केलेलं आहे. आशाबाई लताबाई हे मंगेशकर घराणं असं आहे की आपल्या जीवनातलं भावविश्व, मराठी माणसाचं भावविश्व त्यांनी समृद्ध केलेलं आहे. त्या आशाबाईंनी डोळ्यात पाणी आणून एक कबुली दिली की कदाचित माझ्या त्या युवावस्थेमध्ये जर असं सरकार महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहिलं असतं तर पोटाला चिमटा घेऊन आम्हाला उपाशी झोपावं लागलं नसतं. बर 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 तुमचा मुद्दा लक्षात आला. मी आता हनुमंत पवार यांच्याकडे जातो. हनुमंत पवारजी, लाडकी बहीण योजना असेल किंवा टोल माफीचा मुद्दा असेल, दोन्ही मुद्दे हे सर्वसामान्यांना थेट भिडणारे, त्यांच्या खात्यावर पैसे येणारे, त्यांचे पैसे वाचवणारे आहेत. त्याच्यामुळे त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल का, तर तो अगदीच नाकारता येत नाही, तो होऊ शकतो. या गोष्टींना काँग्रेस आणि महाविकास आघाडी कशा प्रकारे टॅकल करणार आहे? खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार, आता जे महायुतीचं सरकार आहे, ते महाराष्ट्रातल्या जनतेला अगदी दूधखोळं समजतंय का, असा माझ्या मनात प्रश्न आहे. इथली जनता खूप सुज्ञ आहे. इथल्या जनतेला साधक बाधक विचार कळतो. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्यानंतर जी पायाखालची वाळू या 3 पक्षांच्या सरकलेली आहे, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यातून सावरण्यासाठी दिल्लीवरून जो दट्ट्या बसलाय ना यांना की तुम्हाला इथं परिस्थिती सावरावी लागेल, त्यातून खडबडून जाऊन हे असंख्य योजना आणि असंख्य घोषणा करत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या 12-13 दिवसामध्ये त्यांनी जवळपास 1239 आदेश काढलेले आहेत. जवळपास 165 घोषणा अशा केलेल्या आहेत की कुठल्या हेडखाली ते अर्थसंकल्पातून पैसे देता येते यांच्या अर्थमंत्र्यालाही, मुख्यमंत्र्याला आणि यांच्या उपमुख्यमंत्र्याला. म्हणजे हे सगळे जे आदेश आणि या सगळ्या ज्या योजना आहेत त्या फिजिबल नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे? साधी गोष्ट आहे. ज्या लाडकी बहीण योजनेविषयी आता शिवराय कुलकर्णी बोलले, अहो त्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1 लिटर खाद्यतेल घेण्यासाठी एका दिवसात एका फटक्यात 26 रुपये तुम्ही वाढवले. ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपयावर बोलवण करताय, आमच्या लाडक्या बहिणीची, तिच्या मुलाला ज्या मराठी शाळेत जावं लागतं अशा 1400 शाळा तुम्ही एका फटक्यात बंद केल्या. ज्या लाडक्या बहिणीला 1500 रुपयाचं तुम्ही लालूच दाखवताय, त्या लाडक्या बहिणीच्या शेतामध्ये जे सोयाबीन आहे त्याला जो 2014 साली भाव होता 4800 रुपये, तोच भाव तुम्ही आता पण देताय. 10 वर्षामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीच्या शेतातल्या सोयाबीनला भाव द्यावा वाटला नाही, आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षा द्यावी वाटली नाही. बरं, म्हणजे योजनांना टॅकल करण्यासाठी महाविकास आघाडी महागाईचा प्रश्न हा उपस्थित करणार आहे, शेती संदर्भातले प्रश्न उपस्थित करणार आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. एक शेवटचा मुद्दा जो मला घ्यायचा आहे, अगदी शेवटचा 1 मिनिटभर आपल्याकडे उरलेला आहे. दोन्ही मान्यवरांना 30-30 सेकंदाचा वेळ. मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीविषयी बोलता येणार नाही, कारण लोकसभेमध्ये मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. महायुतीला फटका बसलेला आहे. शिवराय कुलकर्णीजी, महायुती कशा प्रकारे टॅकल करणार आहे? तरी असं आहे की आरक्षणाच्या संदर्भातली भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणा संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी काय करू शकते हे देवेंद्रजींनी 14 ते 19च्या कार्यकाळामध्ये दाखवून दिले. त्यांनी हायकोर्टापर्यंत हे आरक्षण टिकवलं होतं. नंतरच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्र्यांनी बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे आणि या विषयाला गांभीर्याने न घेतल्यामुळे. बरं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असं तुमचं म्हणणं आहे. मात्र ते उद्धव ठाकरेंच्या काळात गेलं. सातत्यानं भाजपकडून हे बोललं जातं. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. शेवटच्या 10 सेकंदांमध्ये मी हनुमंत पवार यांची कॉमेंट घेतो. हनुमंत पवारजी, काँग्रेसची भूमिका काय? या सरकारनं मराठा योद्धा मनोज जरांगे दादांना नवी मुंबईच्या चौकात जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं हा प्रश्न आता महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली मराठा समाजाची जनता विचारणार आहे. आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा हिशोब चुकता केल्याशिवाय निवडणुकीमध्ये मराठा समाज थांबणार नाही. बरं, धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे आभार. विविध